Good morning, friends. Myself, Dr. Ganesh Dapke, completed PhD in mathematics. Currently, I am working as an assistant professor at Sharad Institute of Technology, College of Engineering, Edra. In this lecture, we will see about the differential equation. What is the meaning of differential equation? That we will see in this definition. Differential equation. Okay, so differential equation means what? A equation containing, simple definition, a equation containing derivative is called as differential equation. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, इक्वेशन म्हणजेच काय असतं पहा. दुसरे पण इक्वेशन असतात. ओके, फॉर एक्झाम्पल सी हियर, मी तुम्हाला इक्वेशनचं एक्झाम्पल देत आहे. x² - 1 = 0 याला म्हणतो आपण इक्वेशन. आता इक्वेशन कुठली व्हॅल्यू सॅटिस्फाय करतंय? पुट x = 1 और x = -1 या ठिकाणी ठेवा. -1² - 1 = 0. -1 चा स्क्वेअर काय येतो? +1. -1 + 1 0 मीन्स व्हॉट? 0 = 0. म्हणजे हे इक्वेशन 1 आणि -1 हे इक्वेशन व्हॅल्यू सॅटिस्फाय करते. ओके, हे झालं सिंपल इक्वेशन. ओके, पण जर याच्यामध्ये असं असलं असतं, फॉर एक्झाम्पल dy/dx, ओके, -y = 0, जर असं डेरिव्हेटिव्हची टर्म आली तर मग हे काय झालं? याच्यामध्ये dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ द y विथ रिस्पेक्ट टू x, ह्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y विथ रिस्पेक्ट टू x. तर हे झालं डिफरन्शियल इक्वेशन आणि हे काय आहे? सिंपल इक्वेशन. आणि हे काय झालं? डिफरन्शियल इक्वेशन. दोघांमध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म इन्व्हॉल्व आहे आणि याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म नाही, त्यामुळे आपण त्याला फक्त सिंपल इक्वेशन म्हणत आहोत आणि ह्याला आपण काय म्हणत आहोत? डिफरन्शियल इक्वेशन. मीन्स व्हॉट? इक्वेशन containing derivative is called as the differential equation. ओके, तर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत इंजिनिअरिंग फील्डमध्ये. आता आपण 12वीला हे पाहिलेले नाहीत, काय आपण मेथड्स पाहिलेले पण असतील आणि काय आपल्याला आता इंजिनिअरिंगमध्ये पाहायचं पण आहे. तर डिफरन्शियल इक्वेशनचे खूप युजेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये. तर कुठे कुठे यूज आहेत इंजिनिअरिंगमध्ये? तर जेव्हा आपण सर्किट फिजिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे सर्किट डायग्राममध्ये जे आपण करंट कॅल्क्युलेट करतो, व्होल्टेज कॅल्क्युलेट करतो, तर हे सर्व गोष्टी आपण मॅथमॅटिक्सचा यूज करून आणि स्पेशली डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, तर ते आपण अगोदर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे हे समजलं. आता थोडक्यात ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. जसं की तुम्हाला मी काही मेथड सांगतो. त्याच्यामधल्या पहिली मेथड्स आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड मेथड आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ओके, थर्ड जी मेथड्स आहे ते आहे व्हेरिएबल सेपरेबल मेथड्स. ओके, व्हेरिएबल सेपरेबल मेथड्स. ओके, त्याच्यानंतर होमोजिनियस, नॉन होमोजिनियस. ओके, नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणखी दुसऱ्या पण काही मेथड्स आहेत, तर त्यापैकी आपण एक मेथड बघणार आहोत. ओके, तर तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल मेथड्स. ओके, तर आपण व्हेरिएबल सेपरेबल मेथड्स मध्ये काय करायचं आपल्याला आता नावावरून समजते आपल्याला. व्हेरिएबल्स म्हणजे काय असते?
जे एक्स वाय झेड हे आहेत त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो, बरोबर आहे. आणि जे आपण सी किंवा के हे घेतो आपण अल्फाबेट्स, त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट म्हणतो, बरोबर आहे. हे झाले ए बी सी, हे झाले जनरली आपण काय म्हणतो आर्बिटरी कॉन्स्टंट, बरोबर आहे. आणि हे जे एक्स आणि असे जे वाय असतात ना याला म्हणतो आपण व्हेरिएबल्स, ठीक आहे. तर आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल मेथड्स, ओके. तर आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचं आहे, तर ते कसं करायचं, त्याचं इक्वेशन कशा टाईपचं असतं, ते सोल्युशन कसं फाइंड आउट करणार आहोत, तर ते आता आपण इथे ठिकाणी पाहूयात, ओके. तर पहिल्यांदा आपण व्हेरिएबल सेपरेबल मेथड्स याची डेफिनेशन काय आहे हे पाहणार आहोत आपण, ओके. सो सी हियर, so I will write here heading variable separable methods, okay. A differential equation of the form m of x into dx n of y into dy is equal to 0, where m is the function of x and n is the function of y. जर इक्वेशन m of x dx plus n of y dy is equal to 0 असेल, तर m is the function of x and n is the function of y, then its solution is, बघा, its solution is integration of m of x dx integration of n of y dy is equal to 0. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हणलेलं आहे, m आणि n ह्या ठिकाणी काय आहे तर फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल आता बघा m इज अ फंक्शन ऑफ x, याचं मिनिंग काय होतं, m इज अ फंक्शन ऑफ x. फॉर एक्झाम्पल तुम्हाला याचं मिनिंग सांगतो, m इज फंक्शन ऑफ x म्हणजे काय. सपोज f च्या पुढे असलेला असेल x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1, म्हणजे दुसरं f च्या पुढे कुठलंच व्हेरिएबल नाही, तर ह्याला म्हणतो आपण f इज अ फंक्शन ऑफ x. सपोज f च्या पुढे y स्क्वेअर मायनस 2y प्लस 3y प्लस 6 असं लिहिलं तर फंक्शन f इज अ फंक्शन ऑफ y म्हणतो. त्याच पद्धतीनं m is a function of x and n is a function of y. m चा कोएफिशिएंट dx, n चा कोएफिशिएंट dy असं असेल, ओके. तर सोल्युशन कसं काढायचं, टेक इट्स इंटिग्रेशन जस्ट, म्हणजे x ला dx कडे शिफ्ट करायचं. m आणि n म्हणजे काय, जस्ट हे फंक्शन आहे समजा. तर x जे व्हेरिएबल्स आहेत, x चे टर्म जे आहेत हे dx कडे शिफ्ट करायचं, y च्या टर्म dy कडे शिफ्ट करायचं आणि त्याचं इंटिग्रेशन काढायचं, ओके. तर तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर कळून जाईल, एकदम सिंपल एक्झाम्पल्स आहेत याचे, खूप अवघड काही नाही तसं. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, क्वेश्चन कसा असतो बघा, सॉल्व dy by dx is equal to 1 by y. किंवा इथं x dy by dx is equal to x by y. तर फर्स्ट स्टेप काय बघा, काय करायचं, गिवन dy by dx is equal to x by y. तर अगोदर व्हेरिएबल सेपरेट करूत आपण. सेपरेट करायचं म्हणजे काय करायचं, y ला dy कडे शिफ्ट करायचं आणि x ला dx ला x कडे शिफ्ट करा, म्हणजे इकडे डिवाइड मध्ये, इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाइड मध्ये,
y इंटू dy इकडे dx काय आहे डिवाइड मध्ये, इकडे गेलं तर काय होईल मल्टिप्लाय मध्ये x इंटू dx. आता काय करायचं दोघांचं पण इंटिग्रेशन घेऊ आपण. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन both side. So what we will get? Integration of y dy, integration of x dx. Okay. So what is the integration of y with respect to dy? Y square by 2. What is the integration of this x? That is x square by 2 plus integration constant c. This is the solution. Okay. So we'll see the next example. Depends upon the separation of variables. Example number next. dy by dx is equal to 2xy divided by 1 plus x square. So we'll find its solution. इथं पण काय करायचं आपल्याला x ला dx कडे शिफ्ट करायचं, y ला dy कडे शिफ्ट करायचं. given that dy by dx is equal to 2xy 1 plus x square. ओके. आता dy इथं आहे आणि y कुठं आहे इथं आहे, मग इथं y मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड मध्ये dy बाय y. ओके. त्याच्यानंतर आता हे 2x 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता हे जे dx आहे ते या साईडला घ्या, dx डिवाइड मध्ये, तिकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय मध्ये झालं. आता y च्या टर्म dy कडं, x च्या टर्म dx कडं, हे झालं. दिस इज द सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला माहित असते व्हेरिएबल सेपरेट करणे. आता आपल्याला ह्याचं काय करायचं, सेपरेट केल्यानंतर इंटिग्रेशन काढायचं आहे. वी विल फाइंड इट्स इंटिग्रेशन. ओके. इंटिग्रेटिंग on both sides. Integrating on both sides. So integration of 1 upon y dy. Okay. Integration of 2x by 1 plus x square into dx. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे, कुठला फॉर्म्युला पहा. सपोज इंटिग्रेशन f डॅश ऑफ x बाय f ऑफ x dx असेल, याचं इंटिग्रेशन होतं लॉग ऑफ f ऑफ x. याचं मिनिंग काय होतं, जे खाली लिहिलेली टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर अप्पर साइडला, f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश, लोअर साइडला जी टर्म आहे खाली लिहिलेले जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर त्याचं काय येतं इंटिग्रेशन लॉग ऑफ दॅट फंक्शन. आता मला सांगा y चं डेरिव्हेटिव्ह काय येतं विथ रिस्पेक्ट टू y न 1 येतं, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y काय येतं 1 वरी आहे, म्हणजेच आपल्याला माहित आहे. त्याचं इंटिग्रेशन काय येतं मग लॉग y. तशाच पद्धतीनं ओके, त्याचं इंटिग्रेशन काय येईल 1 प्लस एक्स स्क्वेअरचं पहा, डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह वरती अवेलेबल आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानुसार काय येईल इथं पण लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि इंटिग्रेशन पण काय करू आपण लॉग सीच्या फॉर्म मध्ये करू. कशामुळं हे पण लॉगच्या फॉर्म मध्ये आहे, हे पण लॉगच्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे हे पण सुद्धा काही लॉगच्या फॉर्म मध्ये. तुम्ही हे पण ठेवू शकता किंवा हे पण तुमचा आन्सर चालेल, किंवा ह्याला आणखी आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कसं पहा. ओके, सी हिअर हाऊ टू सॉल्व दिस.
log y minus log of 1 plus x square is equal to log c. आपल्याला माहित आहे आता log a मायनस log b म्हणजे log a बाय b. ओके, पहा हे आपल्याला माहित आहे log a मायनस log b असेल तर log a बाय b आपल्याला करता येतं. ओके, सो log y मायनस log 1 प्लस x स्क्वेअर तर log y बाय x स्क्वेअर इज x स्क्वेअर. ओके, आणि हे log c तर हे log log कॅन्सल झालं. सो फायनली y बाय 1 प्लस x स्क्वेअर is equal to c. This is the required solution. Okay, so now we will see the example number 3, which is the last example. Then we will stop here. Example number 3. Example you have to given that dy by dx is equal to e to the power x minus y x square e to the power minus y. Okay, we will find its solution. Given that dy by dx is equal to e to the power x minus y x square e to the power minus y. तर पहा आता आपल्याला आणखी एक रूल माहित आहे. ओके, आता इथे ईच्या पॉवरवरती x पण आहे y पण, याला सेपरेट करतो अगोदर आपण. ओके, बघा e टू दी पॉवर a मायनस b असेल तर e टू दी पॉवर a आणि e टू दी पॉवर मायनस b म्हणजे बेस सेम पॉवरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं dy बाय dx इज इक्वल टू e टू दी पॉवर x e टू दी पॉवर मायनस y x स्क्वेअर e टू दी पॉवर मायनस y. इथे काय करतो आपण आता, कॉमन काय निघेल मग e to the power minus y is common. What will you get? E to the power x plus x square. What is this? dy by dx. Okay, so e to the power y आता इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे घेऊ आपण. का होईल मग डिवाइड मध्ये e to the power y e to the power minus y. What will you get here? E to the power x प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. ओके, तर हे e टू दी पॉवर मायनस वाय ह्याला वरी घेऊन जातो आपण. लक्षात ठेवा, जर असं असेल फॉर एक्झाम्पल 1 अपॉन e टू दी पॉवर मायनस एक्स ह्याला वरी घेऊन गेला तर काय होईल, e टू दी पॉवर प्लस एक्स होतं. ओके, त्या पद्धतीनं ह्याला वरी घेऊन जातो आपण. e टू दी पॉवर वाय dy इज इक्वल टू e to the power x plus x square into dx. So integrating on the both side. Integrating on both side. Integration of e to the power y dy e to the power x plus x square into dx. We will find its integration. आता आपल्याला माहित आहे e टू दी पॉवर y चे इंटिग्रेशन काय येतं, e टू दी पॉवर y याचे इंटिग्रेशन सेपरेट करूत आपण. e टू दी पॉवर x dx इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर dx. ओके, e टू दी पॉवर y परत e टू दी पॉवर x e टू दी पॉवर x आणि याचं काय इंटिग्रेशन x स्क्वेअरचं x क्यूब बाय 3 plus integration constant c. This is a required solution. This is required
सोल्युशन. ओके, तर असेच डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या भरपूर मेथड्स आहेत. त्यापैकी आपण फक्त एक मेथड बघितलेली आहे. बाकी पण जे मेथड्स आहेत सिम्पल्स आहेत आणि ह्याचा खूप खूप यूज आहे इंजिनिअरिंग फील्डमध्ये डिफरन्शियल इक्वेशनचा. आपण मॅथमॅटिक्स शिवाय इंजिनिअरिंग पुढे जाऊ शकतच नाही. ओके, अतिशय यूज आहेत आणि फक्त असे सिम्पल एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी आपण सॉल्व्ह करायचं आहे. सर्व इंजिनिअरिंग असेच प्रॉब्लेम असतात, तेवढं काही घाबरायची आवश्यकता नाही. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला आपण आणखी दुसरी मेथड्स डिफरन्शियलचे पाहणार आहोत.